नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2.4 एन एपिटोम ऑफ करेज हा लेसन अभ्यासणार आहोत. हा या लेसनचा पार्ट 1. प्रत्यक्षात लेसनला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याकडे देखील टेक्स्टबुक असावे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया आजचा हा लेसन, एन एपिटोम ऑफ करेज. एपिटोम म्हणजे काय? एपिटोम मीन्स अ व्हेरी फाइन एक्झाम्पल ऑफ समथिंग, अ व्हेरी फाइन एक्झाम्पल इन पर्टिक्युलर फील्ड. एका विशिष्ट क्षेत्रातील एक उत्कृष्ट उदाहरण, ज्याला लोकांनी अनुकरण करावं, ज्याची प्रशंसा करावी, असं ते उदाहरण. आपण एपिटोमला मूर्तिमंत उदाहरण देखील म्हणू शकतो किंवा एक आदर्श नमुना देखील म्हणू शकतो. देन व्हॉट इज द टायटल? एन एपिटोम ऑफ करेज. करेज म्हणजे धैर्य, म्हणजेच धैर्याचा महामेरू, धैर्याचं एक मूर्तिमंत रूप, धैर्याचं एक आदर्श नमुना, आदर्श रूप, असं मला या टायटल बद्दल म्हणता येईल. चला आता सुरुवात करूया प्रत्यक्ष या लेसनला. वी ऑफन टेंड टू हाइड बिहाइंड आवर वीकनेसेस, disabilities, handicaps, or mourn over them our whole life through. In the opening line of this chapter, the writer talks about ourselves. या लेसनच्या सुरुवातीला लेखक हा आपल्याबद्दल, तुमच्याबद्दल, माझ्याबद्दल, आपल्या सर्वांबद्दल लेखक एक भाष्य करतो. अँड व्हॉट डज द रायटर से हिअर? लेखक काय म्हणतो? वी ऑफन टेंड टू हाईड. ऑफन म्हणजे अनेक वेळा, हाईड म्हणजे लपणे. वी ऑफन टेंड टू हाईड बिहाइंड आवर वीकनेसेस, डिसेबिलिटीज अँड हँडिकॅप्स. अनेक वेळा आयुष्यामध्ये आपल्याला काही सवय असते किंवा आपल्या मनाचा कल असतो, कोणीकडे असतो किंवा काय सवय असते? टू हाईड, लपण्याची. कुठं लपण्याची? बिहाइंड आवर वीकनेसेस, आपला कमकुवतपणा, डिसेबिलिटीज, आपला दुबळेपणा, हँडिकॅप्स, आपले अपंगत्व. माझ्या क्षमताच नाही, माझ्यामध्ये कमीच आहे, मला हे शक्यच नाही, मी डिसेबलच आहे, नाही तर मी देखील काहीतरी केलं असतं, असं आपण म्हणतो. अँड दिस मीन्स वी आर हायडिंग बिहाइंड ऑल दिस थिंग्स. याचा अर्थ असतो आपण याच्या पाठीमागे लपण्याचा प्रयत्न करतो. वी ऑफन टेंड टू हाईड बिहाइंड आवर वीकनेसेस, डिसेबिलिटीज, हँडिकॅप्स अँड मोर्न ओव्हर. मोर्न म्हणजे शोक करणे, सतत रडत राहणं. कशाबद्दल शोक करतो आपण? ओव्हर देम आवर होल लाईफ थ्रू. संपूर्ण आयुष्यभर. माझ्या जर क्षमता असती तर, मी अपंग नसतो तर, मी जर कमकुवत नसतो तर, असं झालं असतं तर, तसं झालं असतं तर, या नावानं आपण आयुष्यभर रडत राहतो. डॉक्टर स्टीफन हॉकिंग, one of the greatest scientists of this century. डॉक्टर स्टीफन हॉकिंग, ज्याबद्दल आपण ही माहिती पाहणार आहोत. वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ द वर्ल्ड, ऑफ द सेंचुरी. या शतकातले, या जगातले अतिशय महान वैज्ञानिकांपैकी एक असे डॉक्टर स्टीफन हॉकिंग याबद्दल आपण बोलायलो. लेखक म्हणतो डॉक्टर स्टीफन हॉकिंग, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी, डिड नॉट डू सो. पण डॉक्टर स्टीफन हॉकिंग
त्यांच्या विकनेस बद्दल, त्यांच्या डिसेबिलिटी बद्दल, त्यांच्या हँडिकॅप बद्दल कधीच ते रडले नाहीत. कधीच त्यांनी या सर्व गोष्टीचा कधी विचार केलाय. लेखक म्हणतो की डॉक्टर स्टीफन हॉकिंग डिड नॉट डू सो इन स्पाइट ऑफ सफरिंग फ्रॉम अ व्हेरी रेअर अँड ड्रेडेड डिसीज. डॉक्टर हॉकिंग वॉज सफरिंग फ्रॉम अ व्हेरी रेअर, अत्यंत दुर्मिळ अँड ड्रेडेड, भयंकर भयावह डिसीज, रोग. डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज सफरिंग फ्रॉम अ व्हेरी रेअर अँड ड्रेडेड डिसीज, अतिशय भयंकर दुर्मिळ अशा रोग त्यांना झाला होता, त्रास ते भोगत होते. डॉक्टर हॉकिंग कंटिन्यूड हिज रिसर्च अनडाउटेड फिअरलेसली, विचलित न होता, न घाबरता. इवन इन दिस कंडिशन, असल्याही परिस्थितीमध्ये, कसल्या परिस्थितीमध्ये, हॅव्हिंग अ व्हेरी रेअर अँड ड्रेडेड डिसीज, अतिशय दुर्मिळ प्रकारचा, अतिशय भयंकर असा रोग असताना देखील डॉक्टर हॉकिंग कंटिन्यूड हिज रिसर्च अनडाउटेड, विचलित न होता, न घाबरता, फिअरलेसली त्यांनी आपलं संशोधनाचं कार्य पुढे चालूच ठेवलं. हिज एक्झेम्पलरी करेज, एक्झेम्पलरी म्हणजे प्रेरणादायी, अनुकरणीय, आपण वर्थ ऑफ इमिटेशन. एक्झेम्पलरी म्हणजे काय? वर्थ ऑफ इमिटेशन अँड ॲडमायरेबल. वर्थ ऑफ इमिटेशन, इमिटेशन म्हणजे अनुकरण करणं, ज्याचं आपण अनुकरण करावं, ॲडमायरची पण प्रशंसा करावी, असं त्यांचं ते धैर्य होतं. हिज एक्झेम्पलरी करेज शुड इन्स्पायर अस टू डू अवर बेस्ट. त्यांचं जीवनाचं हे उदाहरण, एक अतुलनीय, एक अनुकरणीय करेज जे होतं, धैर्य होतं, शुड इन्स्पायर अस, त्यानं आपल्याला प्रेरित करायला पाहिजे, अस टू डू अवर बेस्ट, जे जे आपल्याला शक्य आहे उत्कृष्ट करणं. इवन अंडर ट्राईंग सर्कमस्टन्सेस, परिस्थिती कितीही परीक्षा घेणारी किंवा का नसावी. इवन अवर ट्राईंग, अंडर ट्राईंग सर्कमस्टन्सेस, ट्राईंग म्हणजे कसोटीचा काळ, सर्कमस्टन्सेस म्हणजे परिस्थिती. समटाइम्स सिच्युएशन इज व्हेरी ट्राईंग, कधी कधी आपल्या आयुष्यातली परिस्थिती आपली परीक्षा घेत असते, तो कसोटीचा काळ असतो. आणि अशाही बिकट परिस्थितीमध्ये डॉक्टर स्टीफन हॉकिंगचं उदाहरण आपल्याला प्रेरित करतं की आपण देखील अशा बिकट परिस्थितीमध्ये आपल्यातील सर्व उत्कृष्ट देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. एक्झॅक्टली 300 years after the death of great scientist Galileo, Dr. Stephen Hawking was born in Oxford, London on the 8th day of January 1942. काय म्हटलंय पहा, एक्झॅक्टली 300 years after the death of Galileo, बरोबर गॅलिलिओच्या मृत्यूच्या 300 वर्षानंतर बरोबर डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा ऑक्सफर्ड, लंडन येथे 8 जानेवारी 1942 रोजी जन्म झाला. Exactly 300 years after the death of great scientist Galileo, Dr. Stephen Hawking was born in Oxford, London on the 8th day of January 1942. Little did his parents know that one day their little boy would be hailed as one of the greatest scientists of this century. When Stephen Hawking was a little boy, at that time, his parents never thought that Stephen Hawking would one day in future become the greatest scientist of the world. स्टीफन हॉकिंग लहान असताना त्यांच्या आईवडिलांनी, त्यांच्या पालकांनी जराही या गोष्टीची कल्पना केली नाही की भविष्यामध्ये, व त्यांनी जाणलं नाही की भविष्यामध्ये हे लहान मूल याच जगातील, या शतकातील एक महान वैज्ञानिक, एक महान शास्त्रज्ञ बनेल. Neither could anybody imagine that his mind would soar up into space like light. Neither could
एनीबडी इमॅजिन, ना कोणी अशी कल्पना केली किंवा कल्पना करू शकलं दॅट हिज माइंड, स्टीफन हॉकिंगचं जे मन आहे, बुद्धी आहे, वुड सोअर अप, भरारी घेणे, इन टू स्पेस, अवकाश, लाईक लाईट, की त्यांची बुद्धी, त्यांचं मन या अथांग अवकाशामध्ये प्रकाशाच्या वेगानं उत्तुंग अशी भरारी घेईल, अशी त्यावेळेस कोणी कल्पना देखील केली नाही, करू शकलं नव्हतं. मोर इम्पॉर्टंटली, नन कुड प्रेडिक्ट दॅट ही वुड बी द व्हेरी एपिटोम ऑफ करेज. नन कुड, काय म्हटलं आहे पहा, मोर इम्पॉर्टंट, याही पेक्षा महत्वाचं हे, नन कुड प्रेडिक्ट, कोणालाही या गोष्टीचा अंदाज बांधता आला नाही. प्रेडिक्ट, अंदाज बांधणे, भविष्य वर्तविणे. नन कुड प्रेडिक्ट दॅट ही वुड बी द व्हेरी एपिटोम ऑफ करेज, की भविष्यामध्ये स्टीफन हॉकिंग एपिटोम ऑफ करेज, धैर्याचा महामेरू, धैर्याचं मूर्तिमंत रूप बनेल आणि या जगाला प्रेरणा देईल, असं देखील कोणी अंदाज बांधू शकलं नाही. वेन स्टीफन हॉकिंग वॉज अ चाइल्ड, जेव्हा स्टीफन हॉकिंग एक लहान मूल असतात तेव्हा. करेज इज अ वंडरफुल थिंग. खरे विद्यार्थी मित्रांनो, करेज इज अ वंडरफुल थिंग. धैर्य ही अतिशय विलक्षण गोष्ट आहे. अंगी जर धैर्य असेल तर कठीणातली कठीण गोष्ट काही वेळा कुठल्या साधनाशिवाय देखील आपण पूर्णत्वास नेऊ शकतो. आणि सर्व साधने आहेत, पण एखादी गोष्ट करण्याची हिंमत नसेल, धैर्य अंगी नसेल, आपण ती गोष्ट पूर्णत्वास नेऊ शकत नाही. आणि म्हणून लेखक म्हणतो की करेज इज अ वंडरफुल थिंग. इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट वेन फेस विथ ग्रेट कॅलॅमिटी. अतिशय सुंदर वाक्य आपल्या आयुष्याकरता. काय म्हणले? इट इज दॅट क्वालिटी, करेज इज दॅट क्वालिटी. धैर्य, करेज ही असा गुणधर्म, असं गुण वैशिष्ट्य आहे आपल्या अंगातलं, विच मेक्स पीपल, ते काय करतं लोकांना, नॉट टू लूज हार्ट वेन फेस विथ अ ग्रेट कॅलॅमिटी. फेस, सामोरी जाणे, तोंड देणे, मुकाबला करणे, कशाचा? अ ग्रेट कॅलॅमिटी, आपत्ती, संकट. जीवनामध्ये जर महान आपत्ती आली, मोठी आपत्ती आली, संकट आलं आणि त्याला आपल्याला तोंड द्यावं लागलं, तर अशा परिस्थितीमध्ये जर आपल्या अंगी धैर्य असेल, हे धैर्य नावाची क्वालिटी आपलं मन त्या ठिकाणी हरू देत नाही, पराजित होऊ देत नाही. इट वुड नॉट बी अन एक्झॅगरेशन टू से, आणि म्हणून लेखक असं म्हणतो, इट वुड नॉट बी एक्झॅगरेशन. एक्झॅगरेशन, अतिशयोक्ती. कदाचित ही अतिशयोक्ती होणार नाही टू से दॅट डॉक्टर स्टीफन हॉकिंग, अ लिव्हिंग लिजेंड ऑफ कॉस्मॉलॉजी, की डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे या विश्वनिर्मिती शास्त्रातील एक लिव्हिंग लिजेंड, जिवंत आख्यायिकाच आहे. काय म्हटले? की या विश्वनिर्मिती शास्त्रातील एक जिवंत आख्यायिका म्हणजेच डॉक्टर स्टीफन हॉकिंग, असं म्हणणं कदाचित अतिशयोक्तीपूर्ण होणार नाही, असं लेखकाला इथं म्हणायचंय. It would not be an exaggeration to say that Stephen Hawking, a living legend of cosmology, is the very personification of courage and hope. According to writer, Stephen Hawking is the very personification, एक मूर्तिमंत रूप. कशाचं मूर्तिमंत रूप? ऑफ करेज, धैर्य, अँड होप, आशा, आशावाद. धैर्य आणि आशावादाचं एक मूर्तिमंत रूप म्हणजे डॉक्टर स्टीफन हॉकिंग, असं म्हणणं लेखक म्हणतो कदाचित अतिशयोक्ती ठरणार नाही. एक्सेप्ट हिज माइंड, असं का म्हणतो लेखक? एक्सेप्ट, च्या शिवाय, च्या खेरीज, हिज माइंड, हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर. संपूर्ण शरीर, मन सोडलं, कारण मनाला आवर घालता येत नाही, मनाला नियंत्रण ठेवता येत नाही, मनाला बंदिस्त करता येत नसतं. निसर्गानं किंवा दैवानं काय केलं? द होल बॉडी ऑफ स्टीफन हॉकिन्स इज बाउंड टू अ व्हीलचेअर. संपूर्ण शरीर हे
खुर्चीला खिळलेलंच होतं. थँक्स टू अ क्रुअल क्वर्क ऑफ फेट. क्वर्क ऑफ फेट, अन अनएक्सपेक्टेड चेंज ऑफ डेस्टिनी. दैवानं, नशिबानं घेतलेलं एक अनपेक्षित वळण, की एकाएकी मन सोडलं तर संपूर्ण शरीराला अपंगत्व ह्या दैवामुळे प्राप्त झालं, नशिबानं प्राप्त झालं. कोणाला? डॉक्टर स्टीफन हॉकिंग. An average child, Stephen grew up to be a normal teenager. An average child, just like any other child. एका सर्वसाधारण कुठल्याही मुलाप्रमाणे स्टीफन हॉकिंग देखील ग्रीव अप टू बी अ नॉर्मल टीनएजर. इतर कुमार अवस्थेतील मुलांसारखाच तो मोठा वाढला. फुल ऑफ मिस्चिफ, खोड्या करणारा. लॉट्स ऑफ लव्ह फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. लॉट्स ऑफ लव्ह, मनसोक्त प्रेम करणारा. कुणावरती? म्युझिक अँड मॅथमॅटिक्स, संगीत आणि गणितावरती मनसोक्त प्रेम असणारा हा टीनेजर. इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन. इट वॉज द विश ऑफ स्टीफन हॉकिन्स फादर. स्टीफन हॉकिंगच्या वडिलांची इच्छा होती टू स्टडी मेडिसिन. हॉकिन्स शुड स्टडी मेडिसिन. त्याला वाटायचं की हॉकिन्सनं मेडिसिन मध्ये अभ्यास करावा, वैद्यकशास्त्रामध्ये आपलं करिअर करावं. ही वॉज बेंट ऑन स्टडिंग मॅथमॅटिक्स. ही वॉज बेंट झुकणे, इथं घ्यायचा अर्थ याचा कल. पण त्यांचा झुकाव, त्यांचा कल कोणीकडे होता? ही वॉज बेंट ऑन स्टडिंग मॅथमॅटिक्स. परंतु स्टीफन हॉकिंगचा कल हा गणिताच्या अभ्यासाकडे होता, गणिताकडे होता. द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड at that time did not have a course in mathematics, but at that time when Stephen Hawking was in school, was in his teenage at that time, the University of Oxford did not have a course in mathematics. त्यांच्याकडे गणिताचा अभ्यासक्रम नव्हता. So he opted to study physics instead च्या ऐवजी. And because of that he had to study physics instead of studying mathematics. गणिताचा अभ्यास करण्याऐवजी स्टीफन हॉकिन्स यांना फिजिक्स, भौतिकशास्त्राचा अभ्यास करावा लागला, कारण त्यावेळी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये गणित हा विषय अभ्यासासाठी उपलब्ध नव्हता. At the age of 17, Stephen started noticing that he was becoming increasingly clumsy. At the age of 17, when Stephen Hawking was of 17 years old, स्टीफन हॉकिन्स जेव्हा 17 वर्षाचे असतात, स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग काही गोष्टी त्यांच्या लक्षात यायला सुरुवात झाली, किंवा त्यांनी काही गोष्टी लक्षात घ्यायला सुरुवात केली. दॅट ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लमझी. ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लमझी. त्यांच्यामध्ये बोजडपणा, एक जडत्व, अगदी चालणं देखील जड पावलानं त्यांना करावं लागलं. अंग शरीराची हालचाल होईना हे त्यांच्या लक्षात यायला सुरुवात झाली. When he was 17 years old, Stephen started noticing that he was becoming increasingly clumsy. Clumsy म्हणजे awkward किंवा incompetent. Incompetent for what? Even incompetent to walk. अगदी चालायला देखील त्याला असक्षम आहोत असं जाणवू लागलं, जडत्व जाणू लागलं त्यांना. and even fell down a couple of times for no reason. फक्त क्लमझीच नाही वाटलं, जडत्वच नाही वाटलं, इनकॉम्पिटंट टू वॉक फक्त नाही वाटलं. काय घडलं? इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स फॉर नो रिझन. आणि कारण नसताना 1-2 वेळा ते पडले देखील. धिस परप्लेक्स हिम. धिस परप्लेक्स full of difficulty and confused. He confused because of this. हे काय व्हायलंय आपल्या सोबत? ते गोंधळून गेले, चक्रावून गेले. This perplex म्हणजे चक्रावून जाणे, गोंधळून जाणे. Him, and he went to see his family doctor. Therefore he went to see म्हणजे पाहणे नाही, इथं to see चा अर्थ असतो to meet. आणि म्हणून ते आपल्या फॅमिली डॉक्टरला भेटायला गेले, कन्सल्ट करायला गेले. Who diagnosed him. डायग्नोज रोग निदान करणे. डायग्नोज हिम
as suffering from an extremely rare disease. And after some medical examination, काही वैद्यकीय चाचण्यांनंतर त्यांच्या फॅमिली डॉक्टरने त्यांना सांगितलं, रोग निदान केलं, that Stephen Hawking was suffering from an extremely rare disease. अतिशय रेअर म्हणजे दुर्मिळ डिसीज म्हणजे रोग, अतिशय दुर्मिळ रोगापासून ते त्रस्त होते. ALS or LOU, गेरीज डिसीज. काय नाव होतं रोगाचं? ASL or LOU, गेरिग्स डिसीज that affect the nervous system. या ALS LOU गेरिग्स डिसीजनं काय केलं? that affects, प्रभाव टाकला, परिणाम केला the nervous system. हा रोग काय करतो? मज्जा संस्थेवर प्रभाव टाकतो, परिणाम करतो नर्वस सिस्टम, मज्जा संस्था, and eventually weakens all the muscles of the body. आणि हळूहळू eventually अखेरीस at last weakens, अशक्त बनवणे, कमकुवत बनवणे all the muscles of the body. आणि हा रोग मज्जा संस्थेवर परिणाम करतो आणि हळूहळू अखेरीस eventually weakens, कमकुवत करून टाकतो all the muscles of the body. शरीराचे सर्व जे मसल्स असतात, स्नायू असतात, तो हा रोग कमकुवत करून टाकतो. स्टीफन सेज that even as a child, स्टीफन म्हणतो की बालवयात देखील his muscle coordination was nothing to write home about. his muscle coordination, त्याच्या स्नायूचे, बोटांच्या स्नायूचे जे समन्वय असतं लिहिण्याकरता, ह्या बोटांच्या स्नायूचं जे समन्वय झालं पाहिजे, कोऑर्डिनेशन झालं पाहिजे, तो हिज मसल कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट होम अबाउट. की लिहिताना देखील बोटांच्या स्नायूचं कोऑर्डिनेशन नव्हतं. ही रिकलेक्ट्स, ते आठवतात. काय आठवतात? that his handwriting would send his teacher into a fit of frenzy. His writing was not so good. त्यांचं हस्तलिखाण किंवा त्यांचं अक्षर खूप काही चांगलं नव्हतं. and what was the reason? his muscles coordination was not good. म्हणजे बोटांची जे मसल कोऑर्डिनेशन व्हायला पाहिजे, स्नायूंचं नियंत्रण किंवा समन्वय व्हायला पाहिजे, तो योग्य नव्हता. आणि म्हणून अनेक वेळा he recollect that his writing would send his teacher into a fit of frenzy. fit of frenzy म्हणजे great annoyance or a rage. क्रोध, annoyance संताप. त्यांचं खराब अक्षर पाहून अनेक वेळा त्यांच्या शिक्षकाला खूप संताप यायचा, ते खूप रागवायचे. nor was he inclined towards sports. आणि याच कारणास्तव nor he was inclined इंटरेस्ट असणं, त्याला रुची नव्हती. टुवर्ड्स स्पोर्ट्स, खेळात देखील त्यांना रुची नव्हती. नेव्हरदलेस, मसल कोऑर्डिनेशन नव्हतं, अक्षर चांगलं नव्हतं, खेळामध्ये या गोष्टीवर त्याला रुची नाही निर्माण झाली. नेव्हरदलेस दिस डिसीज केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्लू. काय म्हणले? बोल्ट फ्रॉम द ब्लू. बोल्ट म्हणजे आघात, ब्ल्यू म्हणजे आकाश. अचानकच आकस्मिकपणे एखादा आघात होणे, दॅट इज कॉल्ड अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू, अ सडन अनएक्सपेक्टेड शॉक और सरप्राईज. त्यांच्याकरता हा रोग म्हणजे अचानक झालेला आघात होता, एक हादरून टाकणारी गोष्ट त्यांच्यासाठी होती. विद्यार्थी मित्रांनो, हा झाला आपला या लेसनचा अँड एपिटोम ऑफ करेजचा भाग 1.